Hello, dear students. Myself Shankar sir. Today we study 8th standard maths, chapter number 6, factorization of algebraic expression. त्यामध्ये आपण फॅक्टोराइज हा पॉइंट शिकत आहोत. त्यातील टाइप नंबर फर्स्ट, टाइप नंबर सेकंड आपण पाहिलेला आहे याच्या अगोदर. आता आपण टाइप नंबर जो थर्ड आहे तो पाहणार आहे. तर याच्यामध्ये फॅक्टोराइज जो आपण क्वेश्चन होता कोणता फॅक्टोराइज. मग आता आपल्याला काय करायचं आहे त्यातील टाईप जो थर्ड आहे टाईप थर्ड का म्हणले तुम्हाला थोड्या वेळा समजेल. आता बघा हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला इथं फॅक्टराइज करायचं आहे. मग आपण कसं करतो बघा इथं एम स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे इथं दिसत नाही याचा अर्थ 1 आहे. 1 इंटू करायचं लास्ट माझी कॉन्स्टंट टर्म आहे -30 1 इंटू -30 ब्रॅकेटचा यूज केला बघा. आता बघा मल्टिप्लिकेशन आहे आणि मायनस साइन एकदाच आहे त्यामुळे आन्सर येणार -30 इंटू 1 आन्सर आलं 30 म्हणजे -30 आन्सर आलं. आता आपल्याला काय करायचं आहे असे दोन नंबर फाइंड करायचे आहेत की त्यांचा प्रोडक्ट -30 यायला पाहिजे. तर समजलं काय सांगितलं आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे आहेत त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो काय पाहिजे -30 पाहिजे. आता प्रोडक्ट जर -30 पाहिजे असेल तर हा मायनस दिसतोय प्रोडक्ट. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे एक नंबर पॉझिटिव्ह असणार एक नंबर निगेटिव्ह असणार तेव्हाच त्यांचा प्रोडक्ट काय येणार निगेटिव्ह येणार आहे. ओके. आता एक नंबर पॉझिटिव्ह दुसरा नंबर निगेटिव्ह असा असेल तर त्या दोन नंबरची सबट्रॅक्शन होते. कारण का साइन बघा डिफरंट आहे तर यांची काय होणार सबट्रॅक्शन होणार. लक्षात सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बघा आता +30 पाहिजे मिडल जो इथं कोएफिशियंट असतो तेवढी सबट्रॅक्शन पाहिजे म्हणजे +30 सबट्रॅक्शन पाहिजे. ओके. पण सर्वांना समजलं प्रोडक्ट -30 आणि हे मायनस असल्यामुळे काय झालं एक नंबर पॉझिटिव्ह दुसरा नंबर निगेटिव्ह आणि काय सांगितलं एक दोन्ही पण जे नंबर आहेत त्यांचे साइन डिफरंट आहेत एक प्लस एक मायनस असं असल्यामुळे काय येणार त्या दोन नंबरची सबट्रॅक्शन होणार. मग सबट्रॅक्शन किती इथं +30 दिसतं +30 सबट्रॅक्शन यायला पाहिजे. मग आता काय करायचं बघा आता 30 आपण फक्त 30 घेऊया. 30 प्रोडक्ट येणारे नंबर 30 गुणाकार येणारी संख्या. आता बघा विचार करा सर्वात सोपं 30 इंटू 1 30 होतं. अजून काय बघा 15 दुनी 30 पण होतं 15 इंटू 2 30 होतं. अजून काय होतंय 4 ला काय होत नाही 4 असं ते 28 वगैरे होत नाही. आता 5 न 5 सख्ख 30 5 6 30 प्रोडक्ट 30 येणारे हे जे पेअर आहे. पण मी काय सांगितलं नुसतं प्रोडक्ट 30 नको काय सांगितलं सबट्रॅक्शन किती पाहिजे 13 पाहिजे. मग आता बघा 30 - 1 29 येतं हा पेअर चालणार नाही. 15 आणि 2 यांची सबट्रॅक्शन 13 येते आपल्याला 13च पाहिजे बघा म्हणजे 15 आणि 2 हा पेअर आपल्याला चालणार आहे. हे पण आहे पण यांची सबट्रॅक्शन 6 - 5 1 येते हे चालणार नाही हे चालणार नाही हे चालणार नाही. ओके. म्हणजे आपल्याला जे पाहिजे तो पेअर आपल्याला मिळालेला आहे कोणता 15 आणि 2. ओके. आता काय करायचंय बघा लक्षात आता प्लस आणि मायनस. आता कोणत्या नंबरला प्लस घ्यायचं कोणत्या नंबरला मायनस घ्यायचं ठरवायचं कसं. आता जे दोन नंबर आहेत त्या दोघांपैकी बिगर नंबर कोणता मोठा नंबर कोणता बघा त्या दोघांपैकी मोठा नंबर आहे 15. तर मिडल जे साइन आहे प्लस हे बिगर नंबरला म्हणजे +15 घ्यायचं आणि -2 घ्यायचं. लक्षात ठेव कळलं +15 आणि -2 चेक करा बघा 15 इंटू 2 हे -2 आहे बघा 15 इंटू -2 -30 येतं आणि यांची सबट्रॅक्शन बिगर नंबरचं साइन 15 - 2 30 आन्सर नंबर व्यवस्थित लिहिले. आता काय करायचंय बघा आन्सर मध्ये काय करायचं फर्स्ट जी टर्म आहे ती आहे अशी लिहायची. फर्स्ट टर्म ऍज इट इज मिडल टर्मच्या ऐवजी हे जे दोन नंबर फाइंड केलेत त्यांना ह्या पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याचा इथे यूज करायचा. म्हणजे काय करायचं +15m होणार. परत हे दुसरं हे पण म्हणतात मला पण घ्या म्हणजे -2m. ठीक आहे. मिडल टर्मच्या ऐवजी हे ह्या दोन टर्म घेतल्या हे -30. ठीक आहे. आता काय करायचं आहे 4 टर्म आहेत फर्स्ट 2 टर्म यांचा एक ग्रुप केला आणि थर्ड फोर्थ टर्मचा एक ग्रुप केला.
आता सर्वांना माहित आहे का बघा, इथं कोणताही नंबर नसेल तर काय येणार बघा, ब्रॅकेटच्या बाहेरला कॉमन आपल्याला काढायचा आहे, ब्रॅकेटच्या इथं आउटसाइड. तर इथं कोणताही नंबर नसेल, हा टाईप नंबर थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये इथं कोणताही नंबर नाही. मग आपण जो ह्या दोन टर्म मध्ये व्हेरिएबल आहे तोच एक व्हेरिएबल बाहेर घ्यायचा, एम घ्यायचा. इथे एम स्क्वेअर असल्यामुळे इथं काय येणार, एम येणार, कारण एम इंटू एम असतं. त्यातलं एक एम बाहेर घेतलंय, आतमध्ये एक एम राहिलं, हे साइन घ्यायचं प्लस, आणि इथला जो नंबर आहे 15 एमचा 15 फक्त घ्यायचं, एम लिहायचं नाही. कळलं? तर याने याला मल्टिप्लाय केलं घेऊन येतं बघा, एम इंटू एम, एम स्क्वेअर प्लस साइन एम इंटू 15 15 एम ऍडजस्ट होते आपोआप. आता हा जो ब्रॅकेट आहे असा ब्रॅकेट पुढे घ्यायचा. ठीक आहे. आता ह्या दोन टर्म्स झाल्यावर ह्या पुढच्या दोन टर्म्सचं बघा, इथं एम आहे, इथं एम आहे. हे एम जर सोडलं तर इथं काय बघा, -2 आहे. हे -2 आउटसाइडला कॉमन घ्यायचं, आपोआप ऍडजस्ट होतं बघा. -2 इंटू एम, -2 एम, मायनस इंटू प्लस मायनस आलं, 2 इंटू 15 30 ऍडजस्ट आपोआप होतं. सर्वांना कळलं, हा ब्रॅकेट आहे असा पुढे घ्यायचा. सर्वांना समजलं? आणि बघा पुन्हा एकदा सांगतो, हा ब्रॅकेट आहे असा पुढे घ्यायचा, m प्लस 15. ब्रॅकेट घेतल्या काय करायचं, या दोन टर्मचं चेक करायचं, एम आहे, इथे एम आहे, हे सोडून बाहेर कोण आहे, -2 आहे, -2 आलं. आता काय करायचं आहे, दोन ब्रॅकेट घ्यायचे आहेत असे प्रोडक्ट फॉर्म मध्ये जवळ जवळ घ्यायची. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय करायचं, m प्लस 15 घ्यायचं आहे, आणि इंटू इन काय करायचं, सेकंड ब्रॅकेट काय करायचं, हे आउटसाइडचे टर्म माहिती लिहायचे, हे m आणि हे -2. आन्सर संपलेला आहे. सर्वांना समजलं? ठीक आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन पुढचा घेऊया बघा. फॅक्टराइज मध्ये y² प्लस y मायनस 6. आता काय आपण थोडे तुम्हाला टाईप सांगतो, आपण इझी क्वेश्चन घेतले आणि आपण नंतर प्रॅक्टिस सेट 6.1 पाहणार आहे व्यवस्थित. ठीक आहे. आता प्रोसिजर काय करायचं, तर y² कोएफिशियंट 1 आहे, 1 लिहिलं साईडला, इंटू कॉन्स्टंट टर्म -6 ब्रॅकेटचा यूज केला, -6 दिलं, 1 इंटू -6 मायनस येणार, 6 इंटू 1 6 आलं -6. ठीक आहे. प्रोडक्ट -6 असेल तर काय सांगितलं, दोन जे नंबर आहेत एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह. ठीक आहे. कोणता पहिला किंवा थोड्यानं बघूया. ठीक आहे. एक नंबर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, साइन डिफरंट असल्यामुळे यांची सबट्रॅक्शन होणार. सबट्रॅक्शन किती, इथं काय कोणता नंबर दिसतोय का बघा, इथे मिडिल टर्म मध्ये काय दिसतंय का, दिसत नाही, तर +1, सबट्रॅक्शन +1 हवे, असे दोन नंबर फाइंड करायचे. ओके. आता 6 प्रोडक्ट येणारे नंबर पहा, लक्ष व्यवस्थित द्या. 6 प्रोडक्ट येणारे नंबर म्हटलं तर काय करायचं, 6 इंटू 1 6 होतं, पण त्याची सबट्रॅक्शन 6 - 1 5 येतं. 5 आहे का नाही, सबट्रॅक्शनला 1 पाहिजे. परत 3 इंटू 2 6 होत आहे, 3 - 2 यांचं काय येणार, 1 येत आहे, आपला 1च पाहिजे. ठीक आहे. हा पेअर चालतो 3 आणि 2. आता +1ला -1ला घ्यायचं ठरवायचं आहे. 3 आणि 2 हे नंबर कळले. मिडल इथं टर्मला जी साइन आहे प्लस, ते बिगर नंबरला घ्यायचं, +3 आणि -2. +3 -2 आलेला आहे, याला पहिला बिगर नंबर घेऊया, +3 आणि -2. प्रोडक्ट येतो यांचा -6 आणि यांची सबट्रॅक्शन, सर्वांना समजलं सबट्रॅक्शन का करायचं, साइन डिफरंट आहे म्हणून, आणि बिगर नंबर साइन +1. ओके. आता काय करायचं बघा, इज इक्वल टू लिहायचं, हे y² फर्स्ट टर्म आहे असं, मिडल टर्मच्या ऐवजी या दोन्ही नंबरला y हे व्हेरिएबल यूज करायचं आहे, +3y होणार, -2y हे मिडल टर्मचं, हे दोन टर्म घेतलेले आहेत, हे -6 कॉन्स्टंट टर्म आहे अशी. 4 टर्म झाले, ग्रुप करा, पहिल्या दोघांचा एक ग्रुप, तिसऱ्या चौथ्याचा एक ग्रुप. आता काय करायचं आहे, इथं कोणताही नंबर नाहीये, काय येणार ब्रॅकेटच्या बाहेर, ब्रॅकेटच्या आउटसाइड काय घ्यायचं, y हा व्हेरिएबल येणार, इथं y² असल्यामुळे इथं काय घ्यायचं, y घ्यायचं, प्लस यातील फक्त 3 घ्यायचं. समजलं? आता आहे असं ब्रॅकेट पुढे घ्यायचं आहे, y +3
वरती लगेच बघू नका, टेन्शन घ्यायची गरज नाही अजिबात. आहे असं पॅटर्न थोडं घ्यायचा. हे घेतल्यावर इथं वाय आहे, इथं पण वाय आहे. हे वाय जर सोडलं आपण तर इथं काय दिसतं, -2 दिसतं. बाहेर फक्त -2 घ्या, तुमचा अँसर आपोआप ऍडजस्ट होतं. आता करायचं 2 ब्रॅकेट घ्यायची प्रोडक्ट फॉर्म मध्ये असे. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय द्यायचं, y+3 दिसतं इथं, तेच लिहायचं y+3 आणि इंटू इन सेकंड ब्रॅकेट काय द्यायचं, ब्रॅकेटच्या आउटसाइड हे y आहे आणि इथं -2y, y-2. सर्वांना समजलं का बघा. टाईप नंबर 3 मध्ये काय आहे, लास्टला जो नंबर आहे तो मायनस असेल तर सबट्रॅक्शन आणि एक नंबर प्लस एक नंबर मायनस असणार. ठीक आहे. आता एक्झाम्पल चेंज करूया टाईप नंबर 3 बद्दल. आता बघा, x² -8x -20 हे एक्झाम्पल आहे. आता काय करायचं बघा, सोपं आहे आणि हेच 10वी आहे बरं का, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. आपण काय करतो, कोएफिशियंट ऑफ x² 1 इंटू कॉन्स्टंट टर्म -20 ब्रॅकेटचा यूज केला. या दोन्ही नंबर मध्ये मायनस एकदाच आहे, त्यामुळे काय लिहायचं, -20 इंटू 120 हे -20 आलेलं आहे. प्रोडक्ट मायनस असेल, निगेटिव्ह असेल तर सर्वांना सांगितल्याप्रमाणे एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह. ठीक आहे. पहिला जरी निगेटिव्ह घेतला तरी चालतो, परत पॉझिटिव्ह, कारण निगेटिव्ह साईन म्हणणार कायम पहिला पॉझिटिव्ह काय घेता, निगेटिव्ह घ्या, कोणते पण घेऊ शकताय. आता बघा काय करायचं, हे एवढं कळलं, एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस. आता प्लस आणि मायनस हे साईन डिफरंट असल्यामुळं सबट्रॅक्शन होणार. बघा काय होणार आहे, सबट्रॅक्शन. समजून घ्या, सबट्रॅक्शन किती, मिडल टर्म काय दिसते इथं कोएफिशियंट -8 दिसतोय, सबट्रॅक्शन पाहिजे -8. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता 20 प्रोडक्ट येणारे नंबर बघूया. प्रोडक्ट 20 येणारे नंबर 20 इंटू 1 20 येतो बघा. परत अजून काय होऊ शकतं, 10 इंटू 2 20 होतं. अजून काय होऊ शकतं, 3 ने होणार नाही, 4 बघा, 4 5 जा 20. आता 20 प्रोडक्ट येऊ शकतो इथं एवढ्या पेअरचा. कुणाची सबट्रॅक्शन -8 येते बघा, 8 येते. आपण फक्त 8 बघूया. बघा 20 -1 हे 19 येतं, हे रॉंग. 10 - 2 8 येतं, आपल्याला 8 मायनस आपण नंतर बघूया, म्हणजे 8 येतं. हा पेअर आपल्याला घ्यायचा 10 आणि 2. यांची सबट्रॅक्शन 1 येते, 5 - 4 1 येतं, हे पण चालणार नाही. म्हणजे 10 आणि 2 कळलेलं आहे, नंबर आपल्याला सगळ्यांना कळले, 10 आणि 2 कळलेले आहेत. आता कोणतं प्लस कोणतं मायनस बघा. या दोघांमध्ये जो नंबर बिगर आहे तो पहिला -10 लिहायचं आणि +2 लिहायचं. लक्षात ठेवा, म्हणजे आन्सर काय लिहायचं, -10 आणि +2. यांची सबट्रॅक्शन येते -8. आता खूप हे लिहिले आपण जास्त, तुम्हाला समज नाही का लिहिले बघ बाबा. आता हे राहायचं, सबट्रॅक्शन -8 पाहिजे होती, हे पुसतोय. हे लिहावंच अशी काय अपेक्षा नाही, तुम्हाला व्यवस्थित समजण्याचं लिहिलेलं आहे. आता काय करायचं आहे, फॅक्टराइजची जी प्रोसेस आहे, फर्स्ट टर्म जी आहे ती डिराइव्ह ॲज इट इज. मिडल टर्मच्या ऐवजी या दोन्ही नंबरला जो व्हेरिएबल तो घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे, -10x होणार +2x आणि हे थर्ड टर्म जे आहे -20 आहे असं घ्यायचं. ठीक आहे. तर याला ग्रुप करूया. पहिल्या दोघांचा एक ग्रुप, तिसऱ्या चौथ्याचा एक ग्रुप. इथं कोणताही नंबर नाही, ब्रॅकेटच्या आउटसाइड x येणार, इथं x लिहायचं, -10 लिहायचं आणि आहे असा हा ब्रॅकेट पुढे घ्यायचा आहे, x -10 आणि इथं चेक करायचं, x आहे इथं x आहे. काय करायचं, x सोडून इथं बाहेर +2 आहे, बाहेर +2 येणार, कळलं. आणि काय करायचं, आता 2 ब्रॅकेट घ्यायचे, मध्ये प्रोडक्ट साइन. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय करायचं, x -10 हे लिहूया फर्स्ट ब्रॅकेटमध्ये. इन सेकंड ब्रॅकेट काय करायचं, हे x आणि हे +2. सर्वांना समजलं बघा. टाईप 3 आता तुम्हाला काय सांगतो बघा, टाईप 3 सर्वांना समजलाय. आता काय करायचं आहे, टाईप जे आपले 3 आहेत त्या 3 टाईपच्या बेसवर अजून एक टाईप तयार होतोय, तो म्हणजे कोणता बघा, ह्या x² चा जो कोएफिशियंट आहे तो 1 दिसतोय, काय दिसत नाही,
इथं 1 असतोय, इथं कोणता तरी नंबर असतो इथं असा, तो एक स्पेशल टाईप म्हणूया. तो टाईप समजला की फॅक्टराइज मध्ये काही अवघड नाही. हा ठीक आहे, इथं काहीतरी असतं. ओके, लक्ष द्या. आपल्याला स्पेशल टाईप म्हणूया आणि त्याचे 2 एक्झाम्पल घेऊया, समजून घ्या व्यवस्थित. आणि याच्या संदर्भात मी काही बेसिक गोष्टी आहेत की मी याच्या अगोदरच्या व्हिडिओवर सांगितलेल्या आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. आता बघा, स्पेशल टाईपला म्हणूया आपण. स्पेशल टाईप. ओके, आता बघा क्वेश्चन काय आहे, फॅक्टोराइज. सेमच क्वेश्चन आहे, फॅक्टोराइज. आता काय करायचं बघा, मी एक्झाम्पल 2 घेतलेले आहेत आणि आपण परत प्रॅक्टिस सेट 6.1 घेऊया. काय म्हणते बघा इथं, 2x² प्लस 5x मायनस 18. काही घ्यायची गरज नाही. आता टाईप नंबर जो स्पेशल टाईप आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्यात पहिल्या 3 टाईप मध्ये बसतोय, फक्त तिथे नंबर आला टाईप स्क्वेअर. आता काय करायचं, चेक करायचं, हे जो नंबर आहे 2, इथं इव्हन नंबर आहे का बघा, इथं आहे पण इथं नाही. ह्या सर्व टर्म मधून 2 वगैरे काही कॉमन बाहेर येते का ते पहिला चेक करायचं. ते काय येत नाही तर 2 आहे, ह्यात पण 2 9 18 होऊ शकतं, पण हे काही नाही, त्यामुळे 2 काही बाहेर निघणार नाही. आता काय करायचं बघा, लक्ष व्यवस्थित काय करायचं बघा, 2 into -18 हे कॉन्स्ट जे आहे 2, कोएफिशियंट ऑफ x² 2 आहे, into हे कॉन्स्टंट टर्म -18. आन्सर काय येणार बघा, -18 into 2 36 -36. ओके, असू दे, काही पाहिजे गरज नाही. आता हा जो प्रोडक्ट आहे मायनस आलेला आहे, याचा अर्थ काय, एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह. काय असणार, एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं असेल डिफरंट तर सबट्रॅक्शन काय असणार बाळांनो, तर मला कळले का बघा, सबट्रॅक्शन होणार आहे. ती किती, +5 पाहिजे, सबट्रॅक्शन ही पाहिजे +5. आता बघा, प्रोडक्ट 36 हवा आहे आणि सबट्रॅक्शन 5 पाहिजे. बघा काय करायचं, प्रोडक्ट 36 येणार नंबर, 36 into 1 36. बघा 36 एके 36, 18 दुनी 36 म्हणजे 18 2 जा 36. अजून बघा 3 न होतं का, 12 36 होतं, 12 3 जा 36. परत 4 न बघा, 4 9 36 म्हणजे 9 4 जा 36. असे अजून काय होऊ शकतं का बघा, मला वाटतं हे 4 पेअर आहेत. आता काय करायचं बघा, 36 प्रोडक्ट हे एवढे पेअर आहेत, पण आपल्याला काय सांगितलं, हा प्रोडक्ट निगेटिव्ह असल्यामुळे सबट्रॅक्शन +5 पाहिजे, म्हणजे 5 पाहिजे. लक्ष ठेवा बघा, 36 - 1 35 येतं, हे कट चूक, +5 पाहिजे आपल्याला. 18 into 12 हे 18 - 2 16 येतं, हे पण कट रॉंग. 12 आणि 3 यांची सबट्रॅक्शन काय येते, 9. 12 तून 3 गेले 9 येतं, त्यामुळे हे पण रॉंग. 9 आणि 4 आहे, 9 - 4 हे 5 येतं, हा पेअर करेक्ट आहे, 9 4. सर मला समजलं का बघा, 9 आणि 4 हे कळलं. आता काय करायचं आहे बघा, 9 4 हे नंबर कळल्यावर आपल्याला हळू व्यवस्थित विचार करायचा आहे. प्लस नंबर यातला कोणता घ्यायचा, मायनस कोणता घ्यायचा. मिडल टर्मला जे साइन आहे प्लस, ते ह्यातील बिगर नंबरला +9 आणि -4 यांची सबट्रॅक्शन +5 येते. सबट्रॅक्शनच्या वेळेला मिडल टर्मचं साइन पहिला घ्या, कोणतं पण घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे. आता सॉल्व्ह करताना लक्ष देऊ द्या, काय करायचं बघा, आपली फर्स्ट टर्म सर्वांना येऊ शकेल, काय अडचण नाही. म्हणजे काय करायचं, हे 2x² आहे असं घेतलं. आता मिडल टर्मच्या ऐवजी ह्या दोघांना x लावूया, या 2 नंबरला, +9x -4x -18. ओके. आता आपण काय करणार, ग्रुप करूया, पहिल्या दोघांचा एक ग्रुप, तिसऱ्या चौथ्याचा एक ग्रुप करूया. ओके. आता काय करायचं, शांत लक्ष द्या. इथं नंबर आल्यामुळं मी तुम्हाला टेक्निक शिकवतो, त्या टेक्निकनुसार तुम्हाला व्यवस्थित येईल.
आता फक्त ह्या दोन टर्म आहेत त्या साईडला घ्या. म्हणजे काय करायचंय बघा, 2x² प्लस 9x 2x² प्लस 9x हे साईडला घेतलं. आता काय करायचं, त्यांचे फॅक्टर पाडायचे, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे गुणाकार रूपात लिहायचं. 2चं काय फॅक्टर पडत नाही, म्हणजे 2 आहे असं. x² म्हणजे काय, x इंटू एक्स, 2 आहे असं, x² चं x इंटू एक्स झालं. आता काय करायचं आहे, प्लस 9चं काय होणार, 3 इंटू 3. प्राईम फॅक्टर पर्यंत आपण फॅक्टर पाडायचे आणि हे इंटू एक्स. आता 2चं काही फॅक्टर पडत नाही, हे जर पण आपण एक्स केलंय, 3 प्राईम नंबर आहे. आता फॅक्टर पुढे पडत नाही. आता कॉमन चेक करायचं. नंबर बघा, ह्यात 2 आहे, पुढं 2 कुठे आहे का, काहीच नाही. नंबर म्हणजे कॉमन काहीच नाही, नंबर कट झाले. फक्त यातून एक्स यात पण आहे, यात पण आहे, म्हणजे कॉमन काय आलं, एक्स कॉमन आलेला आहे. हा एक्स सोडला तर राहिले कोण, मग 2 आणि एक्स या दोघांचा गुणाकार करायचा. 2 इंटू एक्स काय होणार, 2 इंटू एक्स येणार, 2x येणार. ठीक आहे. प्लस इथं बघा 3 इंटू 3 राहिले, 3 इंटू 3 9. म्हणजे काय येणार बघा, फर्स्ट ज्या दोन टर्म आहेत कॉमन काय आलं बघा, एक्स इन ब्रॅकेट 2x प्लस 9. हे तुम्हाला नंतर हळूहळू सवय होईल, डायरेक्ट फास्ट कसं काढायचं ते. आता तुम्हाला काय शिकवलंय मी, आहे असे हा जो हा ब्रॅकेट आहे असा पुढे घ्यायचा, 2x प्लस 9. ओके. आता काय करायचं, ही टर्म आहे एक्स आहे, इथं पण एक्स आहे. ओके, सोडून दे. इथं 2 आहे, इथं -4 आहे, पण मायनस तर घेऊन इथं. ह्या 2 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर 4 येईल, ह्या नंबरला डिवाइड करा, किंवा ह्या नंबरला डिवाइड करा. 2 2 जा 4, म्हणजे बघा 2 ला कोणत्या नंबरनं गुणल्यावर 4 येतं, म्हणजे 2 2 4, म्हणजे बाहेर फक्त 2 येणार आहे. मी काय तुम्हाला कसं केलं काय कळलं का बघा बघा, हेच अवघड आहे जरा. काय करायचं आहे तुम्हाला सांगा, हा जो ब्रॅकेट आहे तो आहे असा घ्यायचा, 2x प्लस 9. ठीक आहे. आता काय सांगितलं, ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन घ्यायचं आहे. इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे. ओके. इथं 2 आहे, इथं 4 आहे, वेगळं आहे. मग 2 ला कोणत्या संख्येनं गुणल्यावर 4 येतं, 2नच, 2 2 4, म्हणजे 2 येणार बाहेर. आणि हा जो साईन आहे ते साईन घ्यायचं, -2. बघा बरं, मल्टिप्लाय जर केलं तर आपण तुम्हाला हे मिळणारच आहे, काही काळजी करू नका. म्हणजे काय करायचं, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 9 इंटू इन सेकंड ब्रॅकेट x -2. ठीक आहे. सर्वांना स्पेशल टाइप समजलाय का, स्पेशल टाइप का म्हणलेला आहे, x² चा जो कोइफिशियंट आहे तो 2 आलेला आहे. नुसतं -18 घेऊन फॅक्टर पाडायची ना, चालणार नाही. 2 इंटू -18 असं करायचं. आणि पहिल्या 2 टर्म मधून केअरफुली फक्त साईडला असं करा, हे टेक्निक आहे. तुम्ही आता 8वी आहात, हे 10वीच्या सुद्धा मुलांना काय काय वेळेला जमत नाही. ठीक आहे. ओके. आता याचं अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हा टाईप कव्हर होतोय. आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 घेता येईल. 2x² -9x प्लस 9. आता आपल्याला सर्वांना एक्झाम्पल लिहिलंय, सर्वांना माहिती काय करायचं बघा, म्हणजे 2 इंटू हे 9. आपण पहिला चेक केलेलं 2 आहे, इथं इव्हन नंबर आहे का बघा, नाही. म्हणजे इथं जो नंबर आहे किंवा एखाद्या नंबरला थोडंसं कॉमन बाहेर काढता येते का बघायचं. मी तुम्हाला आता सांगितलं, लक्ष द्या. समजा असं असेल, हे एक्झाम्पल बरोबर सांगितलं. इथं 4 आहे, इथं 10 आहे, इथं 16 आहे. ह्या तिन्ही टर्म मधून आपण 2 जर कॉमन काढलं, म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर 2 बाहेर कॉमन काढलं तर काय ना, 2 इंटू 2 4 होते बघा, 2x² आलं. 2 5 जा 10 असं, आणि 2 8 जा 16. म्हणजे असं आपल्याला काय काय कॉमन काढावं लागतं आणि फक्त याची फॅक्टर काढत जायचं. ओके. म्हणून पण काय सांगतोय, इथं इव्हन नंबर आहेत का बघा वगैरे असं. ठीक आहे. तर काय करूया बघा, काय केलं, 2 इंटू 9 किती आलं बघा, 18 आलेलं आहे.
ठीक आहे. आता हे मला असं वाटतंय टाईप नंबर प्लस वरती बसते बघा साईनसाठी. प्रोडक्ट हा आता नंबर प्लस 1 नाही हा. तर सर्वांना माहिती आहे दोन्ही पण नंबर प्लस प्लस गुणाकार अधिक येतो किंवा दोन्ही पण नंबर मायनस तरी पण तो प्रोडक्ट काय येतो पॉझिटिव्ह येतो. आता काय करायचंय बघा, आता आपला मध्ये मायनस नाही आहे. आता दोन्ही पण साइन सेम आहे का, प्लस प्लस किंवा मायनस मायनस साइन सेम आहे. तर त्यांची ऍडिशन लक्षात ठेवा. काय काय सांगितलं, ऍडिशन मायनस नाही हवे. मग आता मध्ये मायनस असेल तर ह्या दोन्ही पण नंबर असं असलेलं +2 +7 यांची ऍडिशन प्लस नाही मायनस नाही का नाही. त्यामुळे मध्ये मायनस जर असेल तर दोन्ही पण नंबर मायनस मायनस घ्यायचे, प्लस प्लस किंवा मायनस मायनस. मी अगोदर सांगितलंय टाईप नंबर फर्स्ट सेकंड मध्ये. आता ऍडिशन मायनस 9 पाहिजे, हे 9 धरा आणि प्रोडक्ट 18. आता आपण एक काम करूया, 18 प्रोडक्ट येणारा नंबर सांगा काय. 18 into 1 18, 9 into 2 18, अजून काय होऊ शकतं 6 into 3 सायद्रिक 18. एवढं सगळ्यांना कळलं का. अजून काय होऊ शकतं बघा, 18 गुणाकार येणाऱ्या संख्या एवढ्या आहेत. आता बेरीज का वजाबाकी बाळांनो, हा नंबर जर पॉझिटिव्ह असेल साईन सेम असतात प्लस प्लस किंवा मायनस मायनस तेव्हा ऍडिशन असते बघा. ऍडिशन 9 पाहिजे लक्ष ठेवा. म्हणजे ह्यातलं 18 + 1 19 होतं, हे रॉंग. 9 + 2 11 होतं, हे पण रॉंग कारण आपल्याला 9 पाहिजे. 6 + 3 हे 9 होतं, हे आपला पाहिजे. 6 आणि 3 म्हणजे काय आलं -6 -3. यांचा प्रोडक्ट येतो +18 आणि यांची ऍडिशन -9 होते. ओके. आता काय करायचं आहे, इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2x² फर्स्ट टर्म ॲज इट इज. ह्या दोन नंबरला व्हेरिएबल x घ्यायचा आहे, -6x -3x लास्ट जी टर्म आहे +9. आता आपण ग्रुप करतो, पहिल्या दोघांचा एक ग्रुप, पुढच्या दोघांचा ग्रुप. आता इथं 2 असल्यामुळे जरा बी केअरफुल. काय करायचं बघा, इथं ह्या दोन टर्म आपण साईडला घेऊया. काय 2x² आहे -6x आहे. आता काय करायचं बघा, इथं हा जो नंबर आहे 2 हा प्राईम नंबरचा आहे, म्हणजे फॅक्टर पडणार आहे 2 आहे असं. 2 × x² म्हणजे काय x × x. ठीक आहे, हे झालं. आता हे मायनस साईन -6. आता हे जे 6 आहे त्याचं काय होणार 3 × 2 होणार. प्राईम फॅक्टर एवढेपर्यंत फॅक्टर पडायचे आणि हे × x. 6 सेकंड कळलं 3 × 2. आता बघा, आता जे फॅक्टर काय पडत नाहीत नंबरचे. आता काय करायचं लक्ष द्या व्यवस्थित. नंबर बघूया, याच्यामध्ये 2 आहे, त्या टर्म मध्ये 2 आहे का आहे बघा. नंबर 2 हा कॉमन आहे आणि x हे नेहमी ह्या दोन्ही टर्म मध्ये असतंच. इथे x आहे, इकडे पण x आहे. ठीक आहे. आता काय करायचं, 2 आणि x हे कॉमन दिसतंय, त्यामुळे ह्या दोघांचा मध्ये काय येतं प्रोडक्ट आहे 2 × x हे होणार 2x होणार. आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, हे x येणार मधलं मायनस साईन. ह्याच्यामध्ये कोणता नंबर आहे बघा, हा 3 नंबर आहे. आता हा आहे असा इथं ब्रॅकेट घ्यायचं. काय करायचं, इज इक्वल टू 2x इन ब्रॅकेट x -3. आता आपण हे केअरफुली केलेलं आहे. आता शांतपणानं आहे असा हा ब्रॅकेट पुढे घ्यायचा, म्हणजे x -3 ही आपली टेक्निक आहे बरं का. फक्त ह्या दोन टर्ममधून केअरफुली कॉमन व्यवस्थित काढा, तुम्हाला डायरेक्ट ओरली सुद्धा येईल नंतर हळूहळू. ठीक आहे. आता हा ब्रॅकेट हायच घेतला. आता ह्या दोन टर्ममधून कॉमन काढायचं. इथं x आहे, इथं पण x आहे. हे x सोडलं तर ह्याच्या बाहेर तर -3 दिसतं. -3 बाहेर घ्या, तुमचं आपोआप ऍडजस्ट झालं असतं. बघा बरं, -3 × x -3x आहे का, मायनस इंटू मायनस काय होणार +3 × 3 9. आपोआप ऍडजस्ट होतोय, काळजी करू नका. काय करायचं, तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x -3 लिहायचं आहे. हे करायचं इंटू इन सेकंड ब्रॅकेटच्या आउटसाइड हे काय 2x आहे आणि हे -3. आपला आन्सर संपलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो टाईप आहे स्पेशल टाईप म्हणले, इथं x² चा जो कोइफिशियंट काहीतरी असेल तेव्हा जरा इथं कॉमन करायला आवड असतं. ठीक आहे. आता आपलं हे स्पेशल टाईप वगैरे आणि 3 टाईप संपले. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 घ्यायचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित काळजी करून पहा. ओके.